Hello guys, my name is Mayur and I am 24 years old working as a software engineer. Welcome to Life Unfiltered Part 5. Do not save what is left after the spending but spend what is left after the saving. हे फेमस कोट तुम्ही ऐकलंच असेल. बरेच लोक कॉर्पोरेटमध्ये काम करत असतील बट त्यांचे सेव्हिंग्स होत नाही. कधी कधी तर महिन्याचा एकूण खर्च हाच सॅलरीपेक्षा जास्त होतो. या बाबतीत मी माझा माइंडसेट शेअर करण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या गोष्टींची स्वप्न बघा बट स्वप्न बघताना आपण आपली सॅलरी कशी ग्रो होईल याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. मराठीमध्ये असं म्हटलं जातं की पाणी बघून माणसाने नदीमध्ये उडी मारावी. माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की आपला खर्च हा आपल्या सॅलरीप्रमाणे असला पाहिजे. एक सिंपल एक्झाम्पल देतो. जर मला एक छानशी स्पोर्ट बाईक घ्यायची आहे आणि सपोज तिची प्राईस 4 लाख रुपये आहे तर माझ्या माइंडसेटनुसार आपली मंथली सॅलरी ॲटलिस्ट 1 लाख रुपये तरी असली पाहिजे. म्हणजे मी माझी 4 मंथची सॅलरी माझ्या बाईकमध्ये इन्व्हेस्ट करू शकेन. माझं म्हणणं असं नाही की बाईक घेऊच नका किंवा कंजूसपणा करा, पण करिअरच्या इनिशियल फेजमध्ये तोच पैसा तुमच्या स्किल अपग्रेड करण्यासाठी वापरा, कारण पुढे जाऊन याच गोष्टीचा फायदा होईल. स्पेशली ही गोष्ट मी बॅचलर लोकांसाठी बोलत आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या यंग एजमध्ये समजल्या तर पुढे जाऊन लाईफ खूप इझी होऊन जाईल. तुम्हाला पटणार नाही बट मी माझ्या 100% सॅलरीपैकी एव्हरी मंथ अराउंड 70% सॅलरी सेव्ह करतो. 50% सॅलरी म्युच्युअल फंड्स आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतो. बाकी ह्या कॉर्पोरेटचा 9 to 5 जॉब करून आपण केव्हाही श्रीमंत होणार नाहीत, हेही तितकीच मोठी रियालिटी आहे.